शिक्षक मित्र मैत्रिणींनो, सर्वांचे धाबे अगदी दणाणलेत. 9वी ते 12वीला टी लागू होणार आहे. सध्या जरी सुप्रीम कोर्टानं याच्या संदर्भात सरकारला विचारणा केली असली तरी येणाऱ्या काळामध्ये हा निर्णय घेतला जाऊ शकतो का, त्याचा परिणाम कोणावरती होणार आहे आणि सध्या जो आताचा निर्णय आहे तो कोणत्या शिक्षकांच्या संदर्भातला आहे ते समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही जर 9वी ते 12वीचे 9वी 10वी 11वी 12वीचे कोणत्याही बोर्डाला शिकवणारे शिक्षक असाल तर हा व्हिडिओ मात्र तुमच्यासाठी आय ओपनर ठरणार आहे. सध्या न्यायालयामध्ये सांगितलेली परिस्थिती, सुप्रीम कोर्टाचं येणाऱ्या काळामध्ये शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि अर्थातच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी काय म्हणते याच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि याचवरती शिक्षकांचं भवितव्य सुद्धा ठरणार आहे. मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने शिक्षक भरतीसाठी, शिक्षकांच्या हक्कासाठी, शिक्षकाच्या सन्मानासाठी वेगवेगळे मुद्दे घेऊन मंत्रालयात, आयुक्त कार्यालयात आणि अक्षरशः मैदानाची लढाई सुद्धा लढत असतो. परंतु आता मात्र आम्ही सर्वजण हतबल झालेलो आहोत, कारण जर सुप्रीम कोर्टाने एकदा बंधनकारक केलं तर मात्र प्रत्येकाला हे बंधनकारक असणार आहे. जसं टी त्याच्या शिक्षकांना बंधनकारक केलेली आहे अगदी 2009 पासूनच्या शिक्षकांना, आणि त्यांना आता पर्यायच नाहीये. 2027 पर्यंत त्यांना ती बंधनकारक आहे पास करायची, अन्यथा सक्तीची रजा घेण्यात लागणार आहे, निवृत्ती घ्यावी लागणार आहे. आणि याचसाठी आपण A+ गुरुच्या माध्यमातून डाउनलोड करा ॲप. याचे सर्व डिटेल्स कमेंट सेक्शनमध्ये मिळत जातील. आपण टीईटीचा कोर्स सुद्धा माफक दरामध्ये सुरू केलेला आहे. परंतु आता जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे 9वी ते 12वीच्या शिक्षकांनाही टीईटीची सक्ती होईल का? सध्या शासनाला याच्या संदर्भात काय म्हणायचं आहे? केंद्र सरकार, सुप्रीम कोर्टाने जो केंद्र सरकार कडून जो अहवाल मागवलेला आहे त्याच्यातून काय म्हणायचं आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सध्या काय म्हणते. आणि मित्रांनो, हे काही नवीन नाही आहे. या अगोदर सुद्धा CBSE ठरवलं होतं की 9वी ते 12वीच्या शिक्षकांना CTET लागू करण्याचं. कारण केंद्रामध्ये जेव्हा CTET असते तेव्हा महाराष्ट्र सरकारमध्ये TET म्हणजे महाराष्ट्र सरकार TET टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट अशा दोन्ही पद्धतीच्या एक्झाम असतात आणि केंद्रामध्ये ही CTET परीक्षा 2027 पूर्वी घेण्याचा मानस CBSEचा आहे आणि त्याच्या संदर्भातल्या गाईडलाईन सध्या बनवण्याचं काम चालू आहे. एकदा केंद्रामध्ये हे सुरू झालं की अर्थात राज्यामध्ये सुद्धा येणार आहे. आजचा जरी हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय केवळ विशेष शिक्षकांसाठी असेल. आता विशेष शिक्षक म्हणजे कोण, तर ते जे शिक्षक विशेष विद्यार्थ्यांना शिकवतात त्यांच्या संदर्भातला असेल. त्यांच्या संदर्भात आतापर्यंत 1 ते 5च्या शिक्षकांना, 6 ते 8च्या शिक्षकांना न्यायामध्ये जो युक्तिविवाद झालेला आहे त्याच्यानुसार त्यांना आतापर्यंत ही बंधनकारक होती. कायद्यामध्ये TET असेल ती 9 ते 12च्या शिक्षकांना असावी असा उल्लेख नाहीये. परंतु याच्यावरती न्यायालयाने सांगितलेलं आहे की याच्यावरती नक्कीच शासनाने, केंद्र शासनाने एकतर कायदा बनवावा लागेल किंवा कायद्यामध्ये नसताना केंद्र सरकारने, राज्य सरकारने अगदी 2010 मध्ये एखादं पत्र काढलं त्याच्यानुसार TET बंधनकारक करता येत नाही 9 ते 12च्या शिक्षकांना. अशा प्रकारचा युक्तिवाद हा सध्या सुप्रीम कोर्टानं केलेला आहे आणि याची अंमलबजावणी अक्षरशः 1 महिन्यात करायला सांगितलेली आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो पार्ट निभावलेला आहे ते न्यायमित्र म्हणजे अर्थातच अमिकस क्युरीची ही भूमिका आहे की 1 ते 5, 6 ते 8साठी हे बंधनकारक आहे आणि एकदा त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यामुळे त्यांना पुन्हा असे निर्देश लावता येत नाहीत. आणि जर लावले गेले तर याचा मात्र परिणाम कंत्राटी आणि जे सेवा ज्येष्ठतेच्या शेवटच्या स्टेजवरती आहे त्यांच्यावरती याचा परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, म्हणजे शक्यता नाकारलेली नाहीये. हे जरी सुप्रीम कोर्टाचं स्पेशल टीचर्ससाठी असू शकतं तर विचार करा आपलं काय. आपण तर विषय शिक्षक आहोत. आपण विशेष शिक्षक जरी आमच्यापैकी एखादा असेल व्हिडिओ पाहणारा तरी विषय शिक्षक आपण आहोत आणि आपल्याला सुद्धा बंधनकारक करतील यात शंकाच नाहीये. कारण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार 2027 पर्यंत शिक्षकांना जी CTET 3 आहे त्याच्यापासून एक्झेम्पशन मिळालेलं आहे. आणि अर्थातच उद्या येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये TET 3 नावाची परीक्षा सुद्धा राज्य सरकारला घ्यावी लागणार, याबद्दल शंकाच नाहीये. काळाची पावलं आपण ओळखायला हवीत. कारण हे सगळं का करत आहे सरकार, तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता
सोबतच शिक्षकांची गुणवत्ता सुद्धा तितकेच महत्त्वाची आहे आणि काळाबरोबर शिक्षकांनी बदलणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे हा जरी निर्णय याच्या अगोदर 6 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी नेहमी CTT तिसरा पेपर होईल याच्या संदर्भातल्या बातम्या तुम्ही पाहत होताच, परंतु आता TET तिसरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये येऊ शकते. म्हणून शिक्षकांनी आतापासून याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं ना मित्रांनो, काही अवघड नाहीये. कारण जेव्हा TET बंधनकारक करण्यात आली होती 2013 मध्ये, नंतर त्याच्यानंतर 2019 मध्ये सुद्धा त्याच्या संदर्भातल्या सूचना देण्यात आल्या आणि आता अगदी सुप्रीम कोर्टाने 1 सप्टेंबर 2025 ला जेव्हा निर्देश काढले ना सर्वांना बंधनकारक, तरी सुद्धा बऱ्याच शिक्षक संघटना त्याचा विरोध करत राहिल्या आणि त्याच्यामुळे शिक्षकांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आता अगदी 1 ते 8च्या शिक्षकांना आता सक्तीची निवृत्ती घ्यावी लागणार आहे जर ते पास झाले नाही तर. त्यामुळे त्यांना पास होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच मित्रांनो, जर तुम्ही 9 ते 12चे शिक्षक असाल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आपण काळानुसार बदलायला हवं आणि जर शासनाने हे कंपल्सरी केंद्र सरकारने जेव्हा केलं ना तेव्हा राज्याला हे करावंच लागणार आहे. अन्यथा महाराष्ट्रामध्ये सवय आहे, कोणताही नवीन निर्णय येतो त्याला विरोध केला जातो, परंतु आताचं सरकार हे ऐकणार नाहीये हेही तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि गुणवत्तेला पर्याय नाहीये हे प्रथमतः सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. त्याचमुळे जेव्हा CTT बाबतचा हा निर्णय आला ना मित्रांनो, CTT बाबत जेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला राज्य सरकारने याच्या संदर्भातला NEP संदर्भातला, तेव्हा त्यांनी 2027 पर्यंतची जी मुदतवाढ दिली होती त्याच्यामध्ये CBSE येणाऱ्या काळामध्ये मार्गदर्शक सूचना देणार आहे NCTला आणि त्याच्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये 2027 पूर्वी CTT 3 ही केंद्रामध्ये घेतली जाणार आहे. केवळ हा निर्णय आला म्हणून नव्हे तर ऑलरेडी शासनाचे हे विचाराधीन आहे की शिक्षकांना TET 3 ही परीक्षा द्यावी लागणारच आहे. आता एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर तुम्ही अगोदरपासून सेवेत आहात तर तुमच्यावरती याचा परिणाम होणार आहे की यापुढे जे शिक्षक नियुक्त होणार आहेत त्याच्यावरती परिणाम होणार आहे. मित्रांनो, पहिल्यांदा तुम्ही अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण आपण महत्त्वाच्या जजमेंटवरती आणि महत्त्वाच्या शिक्षक भरती संदर्भात, शिक्षण सेवकांसंदर्भात आणि शिक्षकांसंदर्भात अशा महत्त्वपूर्ण गोष्टींवरती चॅनलवरती तुम्हाला माहिती ऑथेंटिक देतच असतो. हे लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा कोणताही शासन निर्णय आणतं, केंद्र सरकार असो किंवा कोणताही, जेव्हा एखादा कायदा आणला जातो, नवीन कायदा असतो, तेव्हा तो कायदा काही अंशी रिट्रोस्पेक्टिव्ह लागू होतो किंवा काही अंशी तो कायदा असतो तो आजच्या काळापासून लागू होतो. त्यामुळे TET 2 संदर्भातला TET 1 संदर्भातला हा जी बॅकग्राऊंड आहे ते वेगळं होतं. 2009 मध्ये RT ऍक्ट आला आणि तेव्हापासून शिक्षकांना TET बंधनकारक करण्यात आली होती, परंतु राज्य शासनानं तितकंसं त्याकडे लक्ष दिलं नाही. 2013 मध्ये शिक्षकांना सांगितलं की तुम्ही TET 2 वर्षामध्ये पास व्हा, 5 वर्षामध्ये पास व्हा. त्यांना ते सवलत देत गेले, शिक्षक सवलत घेत राहिले आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने जेव्हा निर्देश दिले त्यावेळी सर्व म्हणजे आपण पाहतोय की महाराष्ट्र सरकारने सध्या हात वर उचललेले आहेत आणि अगदी पदोन्नतीपासून सर्वकडे शिक्षकांना अडकून ठेवलेलं आहे. फक्त एक्झम्पशन दिलेलं आहे ज्यांची 5 वर्ष सर्व्हिस राहिलेली आहे त्यांना, ज्यांचं 53 वय आहे. परंतु त्यासुद्धा शिक्षकांना मला सांगायचंय, TET 1 असेल, TET 2 असेल, तुम्ही जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत तुम्ही देऊन तर बघा. तितकीशी हार्ड नाहीये, कारण लक्षात घ्या तुमचं उद्या एखादं प्रमोशन शेवटच्या टप्प्यातलं सुद्धा याच्यामुळे रोखू शकतात. शासन एकच विचार करते की कसा शिक्षकांचा पगार कमी करता येईल आणि नवीन लोकांना संधी देणं हाही एक त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. गुणवत्ता हा त्याच्या पाठीमागचा सर्वोत्तम उद्देश आहे. त्यामुळे जरी तुम्ही अगदी लास्टच्या फेजमध्ये असाल, आता कोणत्याही कशावरती विश्वास न ठेवता, जसं तुम्ही TET 1 देताय तसं तुम्ही TETचा पेपर देऊ शकता, बिनधास्त देऊ शकता. बरेच तुम्हाला वेगवेगळे प्लॅटफॉर्म भेटतील आणि आपण सुद्धा तुमच्यासाठी म्हणूनच TETची ही बॅच हमखास पास होणारी घेऊन आलेलो आहोतच. आता 9 ते 12च्या संदर्भातली CTT केंद्र सरकार CBSE मार्फत तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये घेताना दिसेल आणि ती TET 2027 पूर्वीच झालेली दिसेल. एकदा केंद्रामध्ये ती परीक्षा झाली ना की राज्याला सुद्धा ती परीक्षा पूर्ण राज्यामध्ये घेण्यात येईल. आता जर या निर्णयामध्ये याच्यामध्ये क्लिअरली दिलेलं आहे की आतापर्यंत याच्या अगोदर असा निर्णय होता का किंवा याच्या अगोदर असं बंधनकारक करण्यात आलं होतं का, मग आत्ताच का करण्यात आलेलं आहे, हे जरी असलं ना तरी कोर्टाने त्याच्या संदर्भातलं केंद्र सरकारला जेव्हा उत्तर मागितलेलं आहे 1 महिन्याच्या आत, तुम्ही विचार करू शकता, तेव्हा मात्र केंद्र सरकार सुद्धा कुणाचं फॉलो करणार आहे तर NEPचं फॉलो करणार आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार येणाऱ्या काळामध्ये हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा. 9 ते 12च्या शिक्षकांना सुद्धा CTT पेपर 3 आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही व्हिडिओ पाहत आहे तर
महा TET पेपर 3 हा बंधनकारक असणार आहे. फक्त एकच आहे, तो पेपर असेल तो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये सुरू झाली. त्यामुळे अगोदरचे जे शिक्षक पहिल्यापासून जॉब करत आहेत त्यांना त्याचा तितकासा परिणाम होणार नाहीये. परंतु 2020 नंतर जर तुम्ही शिक्षक म्हणून जॉईन झाला असाल, शिक्षण सेवक म्हणून 9 ते 12 वरती जॉईन झाला असाल, तर प्रोबॅबली ती तुम्हाला लागू होऊ शकते आणि त्याच्यातून अजून एक्झेम्पशन मिळू शकतं. ते म्हणजे 2027 पासून पुढेही कंपल्सरी इथून पुढे येणाऱ्या शिक्षक भरतीसाठी शिक्षकांसाठी ही परीक्षा बंधनकारकच असू शकते. त्यामध्ये वादच नाहीये, कारण कायदा रिट्रोस्पेक्टिव्ह कधी लागू होऊ शकतो, जेव्हा NEP लागू झाली तेव्हापासूनचा. NEP 2020 ला लागू झालेली आहे. त्यामुळे त्याच्या अगोदरच्या शिक्षकांना मोस्ट प्रोबॅबली ॲज पर ओव्हरव्ह्यू त्याच्या अगोदरच्या शिक्षकांना ही बंधनकारक नसणार आहे, कारण त्यांची ऑलरेडी नियुक्ती झालेली आहे असं मला वाटत होतं आतापर्यंत. परंतु जेव्हा अशा प्रकारचं सुप्रीम कोर्ट केंद्र सरकारला कायद्यामध्ये बदल करायला सांगताना, जेव्हा विशेष शिक्षकांची ऑलरेडी पुराणी नियुक्ती झालेली आहे, जुनी पुराणी, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता ते सांगत आहेत की त्याच्या संदर्भातलं सरकारला ते सांगत आहेत की हलफनामा द्या आणि 1 महिन्याच्या आतमध्ये द्या किंवा कायद्यामध्ये दुरुस्ती करा किंवा सोबतच ते अशीही भूमिका घेत आहे की सध्या तरी नियमामध्ये नसताना त्यांना बंधनकारक करण्यात येऊ नये. असं जरी असलं तरी मित्रांनो, पाठीमागचे शिक्षक आहेत 2020 पूर्वीचे, त्यांना मात्र 9 ते 12च्या शिक्षकांना याच्यातून एक्झेम्पशन मिळू शकतं असं मला पर्सनली वाटतं. परंतु त्यानंतरचे जे शिक्षक आहेत त्यांना एक्झेम्पशन मिळणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. लवकरच CBSE कडून तुम्हाला CTET 3चं नोटिफिकेशन आलेलं दिसेल आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 17 सप्टेंबर 2017चा निर्णय आहे की CTET इज इक्विव्हॅलंट टू TET, आणि दुसरा निर्णय आहे 17 जानेवारी काहीतरी 2017चाच निर्णय आहे. त्याच्यामध्ये थोड्याशा दुरुस्ती केलेल्या आहेत महाराष्ट्र सरकारने. TET ही राज्यामध्ये कंपल्सरी आहे आणि CTET जरी लागू केंद्रातली केली असली तरी तुम्ही एलिजिबल आहात 9 ते 12च्या शिक्षकांना शिकवण्यासाठी. आतापर्यंत ही TET परीक्षा असेल, CTET परीक्षा असेल, ती जरी खाजगी स्वराज्य संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था सोबतच मनपा, नपा, ZP, महानगरपालिका अशा आस्थापनांना लागू होती, तरी येणाऱ्या काळामध्ये इंग्लिश मीडियम जे प्रायव्हेट आहेत त्यांना सुद्धा लागू झालेली तुम्हाला दिसेल. आणि येणाऱ्या काळामध्ये मायनॉरिटी ज्या अल्पसंख्याक संस्था आहेत त्यांना सुद्धा लागू करण्यात येईल, कारण त्या संदर्भातलं सुप्रीम कोर्टानं जजमेंट सध्या पेंडिंगला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरतीही अहवाल मागवलेला आहे. म्हणजे थोडक्यातच काय, TET पासून कोणाचीही सुटका नाहीये. हे तुम्ही काळाचे पाऊल आहे ना, पुढचा दूरदृष्टिकोन हे समजून घ्या आणि याला विरोध करण्यापेक्षा जे संकट आहे त्याच्याशी 2 हात करून जर आपण त्याच्याशी लढायला सुरुवात केली तर मित्रांनो कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये. त्यामुळे ही गोष्ट आपण अशीच पार करूया आणि याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघूया, कारण कितीही म्हटलं तरी आता मात्र याच्यातून सुटका होईल असं वाटत नाहीये. याच्या संदर्भातली येणाऱ्या काळामध्ये आपण शिक्षण तज्ज्ञ असतील त्यांच्याशी चर्चा चॅनलवरती लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा घडवून आणू. आणि जर आपल्याला जर एक्झेम्पशन मिळालं तर वेल अँड गुड, पण नाही मिळालं तरी सुद्धा लढायला तयार होऊया, कारण लढण्याचा इतिहास आपला आहे. आणि शिक्षक म्हणजे जेव्हा विद्यार्थ्यांकडून गुणवत्तेची एक्सपेक्टेशन करतो तेव्हा त्याच्याकडूनही एकदा परीक्षा द्यावी लागली तर काय हरकत आहे ना. आता रिटायरमेंटला आलेले शिक्षक सुद्धा TET 1 TET 2 देतात आहे, तर TET 3 सुद्धा आमचे शिक्षक देतीलच की. एवढं काय घाबरताय, आपण आहोतच सोबतीला. A+ गुरु ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला इथून पुढे अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी, ऑथेंटिक माहितीसाठी डू सबस्क्राईब. आपला व्हॉट्सअप, टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड.